सध्या आपण पाहतोय की कांदा उत्पादक शेतकरी हा मोठ्या प्रमाणात अडचणीत सापडलेला मिळतोय. कांद्याला जो आहे तो अत्यल्प भाव जो आहे तो मिळतोय. आपण सध्या एक चर्चेचा विषय पाहायला मिळतोय की सोलापूर या ठिकाणी जे आहे ते मार्केटला करमाळा तालुक्यातील पांगरेतील गुंजाळ हे शेतकरी जे आहेत ते त्यांचा कांदा घेऊन विक्रीसाठी गेले होते. त्यावेळी जे आहे ते त्यांच्या कांद्याला जे आहे तो प्रति किलो 50 पैसे इतका देखील भाव मिळाल्यानं जे आहे ते हे शेतकरी जे आहे ते हताश झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. ते शेतकरी आपल्याबरोबर आहेत. बाबांना काय सांगाल, किती कांदा मार्केटला नेला होता आणि किती भाव मिळाला आहे? 73 गोणे नेते 50 पैशाने कांदा गेला, 2 रुपयाने गेला, काय 1.5 रुपयाने गेला. सगळी एकूण पट्टी तुम्हाला सांगतो, एकूण पट्टी आली मला 4,400 रुपये. त्यातून पिकअपचं भाडं गेलं 3,500 रुपये. राहिलं खाली किती? ती पैसे कमी असल्यामुळे मी जेवणसुद्धा नाश्तासुद्धा केला नाही, तसाच माघारी आलो. आणि जे नाश्ताही केला असता तर ती पैसे मला राहिले नसतं. किती किती कांदा नेला होता? 73 गोणे नेले ते. 73 गोणे नेल्या. 3,500 रुपये भाडं पिकअपचं. तिथं तोलाय ती हमाली ही जाऊन मला 4,000 रुपये आलं एकवट सगळं. आणि त्यातून ती कट होऊन मला 400 रुपये हातात मिळलं. फक्त 400 रुपये. 400 रुपये हातात. किती कांदा केला होता? साधारण किती खर्च आला होता? अहो रोजच्या बायात 10 बाया धरायचं 350 हजेरी. 2.5 एकर कांदा केला. 8 दिवस कांदा लावाय गेला. आणि पुन्हा काटणीला तेवढाच. मग हिशेब करून मग जवळ 60-70 हजार रुपये खर्च झाला असेल सगळा. आणि 400 रुपये हातात आलं. कशी शेती करायची? नक्कीच आपण पाहतोय की अजून कांदा उत्पादक शेतकरी देखील आपल्याबरोबर आहेत. त्यांचा देखील कांदा शेतामध्ये. काय सांगाल, कांद्याला हा भाव मिळतोय, काय सरकारकडं काय मागणं असतं? सरकारकडं 2,000-3,000 का अपेक्षा आहे कांद्याची भाव मिळावा. 2,000 ते 3,000 प्रति क्विंटल. हां, प्रति क्विंटल. काय साधारण किती कांदा केला होता? आता हा पाहतोय की तुमच्या शेजाऱ्याला अक्षरशः 50 पैसे प्रति किलोला भाव मिळाला आहे. काय सांगायचं आहे तर कसं त्याची शेतीच कशी करायची? त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये शेतीच कशी काय? मजुराचंच भागत नाही, त्याच्यावर कसं करणार आम्ही शेती? काय मजुराला काय सध्या हजेरी द्यावं लागते, काय सांगा? 480 रुपये हजेरी द्यावं लागते आता सध्या मजुराला. 9 ते 5 काम, 480 रुपये हजेरी द्यावं लागते. काय तेवढा कांदा निघतोय का? तेवढं पैसे उत्पन्न मिळतंय का? मिळतच नाही, त्याच्यात उत्पन्नच मिळत नाही. म्हणून तो ठेवलाय झाकून हे असा. नक्कीच नसतोय कांदा आता. याबरोबर अजून तरुण शेतकरी देखील आपल्याबरोबर आहेत. त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल, सध्या कांद्याचा बाजारभाव अशा प्रमाणे मिळतोय? तुमच्या गावातील गुंजाळ जे शेतकरी आहेत त्यांना अक्षरशः 50 पैसे कांद्याला भाव मिळला आहे. अगदी त्यांना यायला सुद्धा पैसे नव्हते. त्यांनी कांदा विकल्यानंतर जेवणसुद्धा केलं नाही. काय सांगायचं तुम्हाला? तर काय सांगणार, ही गुंजाळ जे आहे ते माझे शेजारी इथं. त्यांनी कांदा नेला. पहिल्या दिवशी मीच भरून दिला कांदा, कारण शेजारी असल्यामुळं त्यांना भरून वगैरे दिला. पिकअपमध्ये 73 गोण्या भरून दिल्या आम्ही. ते गेले. पहिल्या दिवशी जाताना चपाती वगैरे सोबत घेऊन गेले. ते पहिल्या दिवशी गेले, रात्री चपाती वगैरे खाल्ली. दुसऱ्या दिवशी त्यांनी कांद्याची निलावाची वाट बघितली. घरनं जाताना एवढे जास्त पैसे नव्हते नेले. कांदा गेला 50 पैशापासून कांदा गेला 50 पैसे रुपये 1.5 रुपये रेट भेटला. नंतर मग शेतकऱ्यांनी काय केलं, बिल त्यांची पट्टी किती आली? 4,000 रुपये. 3,500 रुपये भाडं गेलं, राहिले हातात 500 रुपये. 400 रुपये राहिले. मग 400 रुपयाचं त्यांनी खायचं किती आणि सोलापूरहून माघारी करमाळ्याला यायचं किती? 400 रुपयाने येणं होतं का करमाळ्याला? येत नाही. मग माणसाने काय केलं, जेवणच केलं नाही. उपाशी माणूस घरी आला. माघारी येताना पण त्यांनी मला एक फोन केला की बाबा 400 रुपये राहिले ते, मला 400 रुपये पण याला पट्टी तेवढं पैसे पुरत नाहीत. मग मला म्हणलं की मी एका दुकानावरती जातो, मला तिथं मोबाईलवरती पैसे पाठव. त्यांना मी अक्षरशः फोनवरती मोबाईलवरती पैसे पाठवले फोनपेने. मग ते कसे तरी घरी आले. मग तिथनं पुढे त्यांनी मला सगळं सविस्तर सांगितलं. मग त्या पुढच्या गोष्टी घडल्या आपल्या व्हिडिओच्या वगैरे. काय सरकारला काय सांगणार तुम्ही? काय बोलायचं सरकारला? आपलं आयुष्य, शेतकऱ्याचं आयुष्य आज रानामध्ये एवढं बेकार चाललं या, एवढं ऊन पडतं आहे, लेबर भेटत नाही. जे लेबर भेटते त्याला 450-500 रुपये हजेरी झाली आहे पूर्ण दिवसाची. नाही, आज सरकारचं थोडं पण लक्ष नाही शेतकऱ्यांकडं. आम्ही बघतो या माझ्यासारखी तरुण पुढं आज शेतीमध्ये उतरायला घाबरते ती. जर सरकार आम्हाला हमी भाव देत नसेल तर सरकारला आम्ही मतदान करायचं कसं? सरकार ज्यावेळेस आपल्या गावामध्ये एखादं इलेक्शन लागतं त्या टायमाला इलेक्शनला सरकारच्या गाड्या गावामध्ये फिरते तर मतदान करा वगैरे. पण ज्यावेळेस शेतकऱ्याचं नुकसान होतं त्या टायमाला पंचनामा का करत नाही ती? किंवा एखाद्या कुठल्या पिकाला भाव आहे मला सांगा. आमच्या भागामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये तुम्ही बघता केळीचं एवढं मोठं उत्पादन आहे. मागच्या काही दिवसामध्ये युद्ध झालं. युद्धामध्ये आपण काय झालं, पूर्ण हे बंद झालं, पूर्ण म्हणजे एक्सपोर्टच बंद झालं. मग एक्सपोर्ट बंद झाल्यानंतर शेतकऱ्यांचं मागं किती हाल झालं. माझं स्वतःचं 10 ते 12 लाख रुपये नुकसान झालं केळीमध्ये. मग आमच्याकडे कोणी बघितलं का त्या टायमाला?
मी कलिंगड लावलं, कलिंगडची अवस्था काय झाली, मी स्वतः मार्केटमध्ये उतरलो, इंस्टावरती व्हिडिओ टाकले, अपलोड केले, मी कलिंगड विकून दाखवलं. पण मी आता सध्या ठीक आहे, मी इंस्टावरती रील वगैरे बनवतोय, त्यामुळे विकू शकतोय. पण बाकीच्या शेतकऱ्यांनी काय करतात, आता शेतकरी वर्ग म्हणलं की सर्वसामान्य असतो. आता आमच्यासारखी पोरं एवढी विकतात या, पण शेतकऱ्यांनी बाकीच्या काय करायचं सांगा ना. म्हणजे सरकारचं थोडं पण लक्ष नाही आपल्या शेतकऱ्यांकडं. आज हमी भावाचं तर कोणी बोलतच नाही, कुठला नेता असेल काय असेल त्यांना काय घेणं देणं नाही ह्याच्यावरची. मग शेतकऱ्यांना आज करायचं आहे काय. नक्कीच आपण पाहतोय की करमाळ्यातील या शेतकऱ्याचा जो कांदा आहे तो सोलापूरमध्ये नेल्यानंतर अवघा प्रति किलोला 50 पैसे दर मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी जवळपास जो आहे तो 73 क्विंटल कांदा जो आहे तो सोलापूर मार्केट या ठिकाणी विकण्यासाठी नेला असता शेतकऱ्याच्या अवघ्या हातामध्ये सर्व खर्च जाता फक्त 400 रुपये हातात उरले असताना शेतकऱ्यानं अगदी शेतकऱ्याला जेवायला सुद्धा पैसे नसल्याची परिस्थिती आणि व्यथा जी आहे ते या शेतकऱ्यांनी या ठिकाणी जे आहे ते बोलताना मांडले आहे. यामुळे जे आहे ते सरकार कांद्याला भाव देणार का असा देखील प्रश्न जो आहे तो शेतकऱ्यांकडून विचारला जातो आहे. नेमकं सरकार शेतकऱ्यांमधील ही जी काही सांद आहे ते सांद भरून काढणार का व या शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन सरकार कशा पद्धतीनं कांद्याला भाव देईल, तसेच येणारे सर्व जे शेतकऱ्यांचे पिकं आहेत त्या देखील सर्व पिकांना शेतकऱ्याकडून हमीभाव देण्याची मागणी देखील केलेली आहे. शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.